पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर। भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंद, विजय वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य। फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक, पुढील अजेंडा ठरवणार। 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन, जैनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची नवी रणनीती। मुंबई पालिकेतील इनोव्हा गाड्या खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, फडणवीसांनी सुनावलं। सूत्रांची माहिती, चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की। नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं, छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहरात बॅनरबाजी, खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यानं भुजबळांचा महाजनांवर संताप। नाशिकमधील फ्लेक्स काढायला सांगितले, खड्ड्यांकडे लक्ष द्या, पालकमंत्री पदाच्या मागणीवरती छगन भुजबळांची सावध भूमिका। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू। शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळली, त्यामुळे दुर्घटना। प्रशासन अजून किती बळी घेणार हा सवाल। नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड। E20 पेट्रोलसह अनेक मुद्द्यांवरून आंदोलक आक्रमक। पालकमंत्री पदासाठी आता भरत गोगावले हे आग्रही, गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून चर्चा। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तिढा सुटेल, गोगावलेंना आश्वासन। सूत्रांची माहिती। बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी। बांकीपूरमधून जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर आघाडीवर, भाजप उमेदवार नीरज कुमार दुसऱ्या क्रमांकावर। महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह निर्दोष, दिल्ली न्यायालयाचा निकाल। माझ्याविरुद्ध कट रचलेला, ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया। बजरंग पुनिया निकालाविरोधात कोर्टात घेणार धाव। नीट पेपर फुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली, प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितला। पुढील सुनावणी 7 ऑगस्टला। महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर ओसरणार, रायगड, सिंधुदुर्गसह विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, पुण्याची धरणं 100% भरली, मुंबईमध्ये पाणी कपात रद्द होण्याची शक्यता। जळगावमधील गिरणा आणि साताऱ्यातील धोम धरण ओव्हरफ्लो, धरणातून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या 40 गावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार, गावामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे 58 कुटुंबांचं स्थलांतर। पुरामुळे घरांचं, गुरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान, शासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी। नाशिकच्या हरणबारी धरणावरती जीवघेणी स्टंटबाजी, एकाचा मृत्यू, सांडव्यामध्ये अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नात घडली दुर्घटना, दोरीच्या सहाय्यानं एका तरुणाची सुखरूप सुटका। खोपोलीच्या केपी वॉटरफॉलजवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरीमध्ये पडून मृत्यू, सेल्फी आणि रील्सच्या नादामध्ये जीव धोक्यात घालू नका, प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा आवाहन। रक्षापूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांच्याकडून सजावट, सुमारे 2 टन फुलांचा करण्यात आला वापर।